नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका गावात तुकाराम नावाचा एक प्रामाणिक माणूस राहत होता. गावात त्याची छोटी पिठाची गिरणी होती. त्या गिरणीवरच त्याच्या घराचा संसार चालत होता. पत्नी लक्ष्मी, मुलगा बाळू आणि वृद्ध आई एवढं छोटंसं कुटुंब. तुकाराम रोज सकाळी उठून स्वामी समर्थ यांचा फोटो समोर ठेवून अगरबत्ती लावत असे. तो नेहमी म्हणायचा, स्वामी, माझ्या कुटुंबाची लाज तुमच्या हातात आहे. एक दिवशी अचानक गिरणीचं मोठं मशीन बंद पडलं. गावातील मेकॅनिक आला, पण त्याला काहीच समजत नाही. हे मशीन आता सुरू होणार नाही, नवीन घ्यावं लागेल, तो म्हणाला. पण नवीन मशीन घेण्यासाठी तुकारामाकडे पैसे नव्हते. दिवसागणिक कर्ज वाढू लागत होतं. घरात अन्नाचाही अडचण निर्माण झाली. त्या रात्री तुकाराम मंदिरात जाऊन बसला. डोळ्यात पाणी आणून तो म्हणाला, स्वामी, आता फक्त तुम्हीच वाचवा. रात्र खूप झाली होती, मंदिरात कोणीच नव्हतं. अचानक बाहेर जोराचा वारा सुटला. मंदिरातील दिवा थरथरू लागला. तेवढ्यात पांढऱ्या कपड्यात एक वृद्ध माणूस तिथे आला. त्याचे चेहरा विलक्षण तेज होतं. ते शांतपणे म्हणाले, गिरणीच्या मागच्या भिंतीत पहा. तुकाराम काही विचाराच्या आत ते वृद्ध अदृश्य झाले. सकाळी तो धावत गिरणीत गेला. मागच्या भिंतीजवळ त्याला एक लहान लोखंडी पेटी दिसली. ती उघडल्यानंतर त्यात जुनी सोन्याची नाणी आणि काही पैसे होते. त्याला आठवलं, त्याचे आजोबा कधी काळी गिरणीत काहीतरी लपवून ठेवल्याचं म्हणायचे. त्या पैशातून तुकारामने नवीन मशीन घेतलं. काही दिवसात त्याची गिरणी पुन्हा सुरू झाली. गावातील लोकांनी गावातील लोकांची रांग तिथं लागू लागली. त्या रात्री स्वप्नात तेच वृद्ध पुन्हा दिसले. ते हसून म्हणाले, भक्ती कधी वाया जात नाही. तुकारामाला समजलं. आणि तसंच गावात तुकाराम हा एक शेतकरी देखील होता आणि त्यामुळं राधा नावाची त्याला एक मुलगीच देखील होती. राधा खूप हुशार होती, पण अचानक ती गंभीर आजारी पडली. गावातील डॉक्टरांनी उपचार केले, पण काहीच फरक पडत नव्हता. राधा दिवसेंदिवस अशक्त होत होती आणि तुकाराम आणि त्याची पत्नी सावित्री खूप घाबरले होते. एक रात्री राधा रडत म्हणायची, बाबा, मला वाचवा ना. तुकारामाच्या काळजाला घर पडले. दुसऱ्या दिवशी गावातील एक म्हातारी बाई त्याला म्हणाली, बाळा, अक्कलकोटला जा, स्वामी समर्थ विश्वास ठेव. तुकाराम लगेच अक्कलकोटला गेले. तिथे स्वामी समर्थांच्या समाधीसमोर डोकं टेकवलं. तो रडत म्हणाला, स्वामी, माझ्या मुलीला वाचवा, तिच्याशिवाय माझं जगणं नाही. त्या रात्री मंदिराजवळ झोपलेला तुकारामाला स्वप्न पडलं. स्वामी समर्थ त्यांच्यासमोर उभे होते. ते म्हणाले, गावातल्या जुन्या विहिरीजवळ एक औषधी झाड आहे, त्याची पाने मुलीला दे. सकाळी तुकाराम धावत धावत परतला आणि सांगितल्याप्रमाणे झाड शोधलं. गावातील वैद्यांनी त्या पानाचा काढा बनवला. 2 दिवसात राधाची तब्येत सुधारू लागली. काही दिवसात ती पूर्ण बरी झाली. गावातील सगळे आश्चर्यचकित झाले. राधा हसत तुकारामाला म्हणली, बाबा, काल रात्री एक आजोबा आले होते. त्यांनी माझ्या डोक्याला हात ठेवला. तुकारामच्या डोळ्यात अश्रू आले, कारण त्याला माहिती होतं ते दुसरे कोणी नसून स्वामी समर्थ आहेत. त्या दिवसापासून तुकाराम घरात रोज स्वामींचा नामजप सुरू करू लागला. म्हणू लागला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अशी होती तुकारामाच्या आयुष्यात 2 घटना घडून आल्या. ही कहाणी, तर ही कथा सत्यावर आहे आणि तुमचा जर विश्वास स्वामी महाराजांवर असेल तर नक्कीच माझ्या अश्विनी मराठी स्टोरीज या माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, लाईव्हमध्ये लवकर. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.